करिश्मा माय मराठी 24x7 न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत। पाहूयात आता महत्त्वाची बातमी। आपण आलेलो आहोत मुळशी तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयामध्ये। माझ्या बरोबर या ठिकाणी आहेत भूमी अभिलेख कार्यालयाच्या अध्यक्षिका पाटील मॅडम खरतर आहे। या ठिकाणी येण्यामागील कारण जर पाहिलं तर गेले 12 दिवस मुळशी तालुक्यातील लवळे गावातील राऊत परिवार या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे। त्यामागील कारण खरतर काय आहे जाणून घेऊयात आपण अध्यक्ष मॅडम यांच्या। माय मराठी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। आज या ठिकाणी गेले 12 दिवस झालं राऊत परिवार हा उपोषणाला बसलेला आहे आणि तो एक उपोषण जे खरं तर चालू आहे तर भूमी अभिलेख कार्यालयाच्या विरोधामध्ये आहे। तुमच्याकडनं मिळालेला चुकीचा संदेश त्यांना किंवा चुकीचा आदेश यामुळे ते उपोषण करतात, काय सांगसाल तुम्ही? सगळ्यात प्रथम मौजा लवळे तालुका मुळशी गट नंबर 430 आणि 413 बाबत ज्या काही 2023 साली मोजणी झालेली होती त्या मोजणीच्या विरोधामध्ये श्री अरुण राऊत यांनी हरकत घेतलेली होती। तर त्यानुसार सदरचं निमताना मोजणीचे जे प्रकरण होतं तर ते त्यांचा आक्षेप असल्यामुळे आपण भोर कार्यालयाकडे वर्ग केलेलं होतं। त्यानुसार 3 मार्च 2025 रोजी त्यांची निमतानाची मोजणी झाली आणि त्यांनी जो आक्षेप उपस्थित केलेला होता त्यानुसार कोर्ट कमिशन 2006 साली झालेली मोजणी आणि मूळ रेकॉर्ड याचा आधार घेऊन भोर कार्यालयाने त्यांच्या मोजणी आणि हद्दीच्या खुणांची कार्यवाही केलेली होती, परंतु त्यांना ती मान्य नव्हती आणि ते व्यथित होऊन उपोषणास बसलेले होते। तर वरिष्ठ कार्यालयाने दिलेल्या सूचनेनुसार माननीय जिल्हाधीक्षक महोदय यांनी सदरचे प्रकरण त्यांच्याकडे स्वयंप्रेरणेने घेऊन स्वतः जागेवरती उपस्थित राहून त्यांची स्वतःची जिल्हा स्तरावरची टीम अपॉइंट करून त्याची मोजणी काम 17 जून आणि 18 जून रोजी पूर्ण केलेलं आहे आणि त्यांची हद्दीची कार्यवाही सुद्धा कोर्ट कमिशन मोजणी 2006 तसेच मूळ रेकॉर्ड याच्या आधारे गट क्रमांक 403 आणि 413 ची कार्यवाही पूर्ण केलेली आहे। तथापि तरीही ते व्यथित होऊन उपोषणासाठी अजूनही बसलेले आहेत। तरी रेकॉर्ड प्रमाणे जी काही कारवाई करायची होती कायदेशीररित्या नियमानुसार ती कार्यवाही भूमी अभिलेख विभागाकडून पूर्ण झालेली आहे। जो पेपर आहे 2006 चा ह्या एनए पेपर प्रमाणे त्यांचं म्हणणं आहे की आपल्याला त्यांना हद्दी खुणा दाखवून मिळायला हव्या होत्या। याच्यामध्ये जे दाखवलेलं आहे की याचं आणि आपल्याकडनं जो काही मोजणी करण्यात आलेली आहे अध्यक्ष साहेबांकडनं तर या पेपर मध्ये याच्यामध्ये काय तफावत सांगा सर? अधीक्षक साहेबांनी जी 2006 साली कोर्ट कमिशन जी मोजणी झालेली होती त्या मोजणी आणि प्लस जे काही मूळ रेकॉर्ड आहे या सगळ्याचा आधार घेऊनच कालचे जी सुपरनिमताना क्रमांक 20 ही जी मोजणी केलेली आहे ती ह्या सगळ्या रेकॉर्डचा आधार घेऊनच केलेली आहे आणि SLR साहेबांनी त्यांचा जो अहवाल दिलेला आहे मोजणीचा त्या अहवालामध्ये सुद्धा सुस्पष्टपणे अभिप्राय दिलेला आहे की बाबा या मूळ रेकॉर्ड आणि या कोर्ट कमिशन मोजणीचा आधार घेऊनच ज्या काही हद्दीच्या खुणा आणि मोजणीची कार्यवाही केलेली आहे। राऊत परिवाराला काय सांगाल तुम्ही तुमच्याकडे? माझी त्यांना अशी विनंती राहील की त्यांनी उपोषणासारख्या अर्थादायी मार्गाचा अवलंब करू नये आणि त्यांची मागणी जी कायदेशीररित्या त्यांनी मांडावी आणि उपोषण मागे घ्यावे अशी त्यांना विनंती आहे। खरं पाहिलं तर जे अध्यक्षक यांच्याकडनं मिळालेला जो पेपर आहे आणि 2006 ची जी मोजणी आहे या दोन्ही पेपर आज आपल्याला या ठिकाणी आपल्याकडं आपल्या हाती आलेले आहेत आणि यानंतर आता जो दिलेला आहे प्रतिक्रिया भूमी अभिलेखच्या अध्यक्षिका पाटील मॅडम यांनी जाणून घेणार आहोत उपोषण करते अरुण राऊत यांच्याकडून। माझं एकच उपोषण तुम्ही बस सोडणार आहात? उपोषण सोडणार नाही, माझा लढा चालूच राहील। मी फक्त लिक्विड घेईल, लिक्विड आणि वैद्यकीय उपचार। पण मला प्रशासनाला एक माझी विनंती आहे की शेतकऱ्याचे प्रश्न ऐकून घ्या तुम्ही। शेतकऱ्याला एवढं कळत नाही, त्याला समजून सांगा तुम्ही काय करताय ते। आणि शेतकरी एवढा आता मी 14 महिने या विषयात लढतोय, मला काहीतरी त्यातलं कळल्याशिवाय मी लढत नाही। आणि मी महसूल मंत्र्यांना मी एक विनंती करतो की महसूल मंत्र्यांनी याची दखल घेतली पाहिजे। हा जो भ्रष्टाचार चाललाय ना खालून वरून सगळीकडे महसूल मंत्र्यांचं लक्ष आहे। मावळमध्ये झालं किंवा इकडं ह्याच्यामध्ये अल्ल्यामध्ये झालं, इकडे सगळीकडे महसूल, पण मुळशीमध्ये महसूल मंत्र्यांनी लक्ष द्यावं। घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।